थंडीमध्ये खोबरेल तेलच का गोठतं, इतर तेल का नाही? नाही हे एक प्युअर सायन्स आहे. सगळ्या तेलात 3 प्रकारचे फॅटी ऍसिड असतात. फर्स्ट, सॅच्युरेटेड फॅट्स. यांच्या कार्बन चेन मध्ये फक्त सिंगल बॉन्ड असतात, त्यामुळे त्यांची चेन स्ट्रेट, कॉम्पॅक्ट आणि स्टेबल असते. सेकंड, म्युफा, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स. मोनो म्हणजे एक, यात एकच डबल बॉन्ड असतो, त्यामुळे सॅच्युरेटेड फॅट्स पेक्षा ते कमी स्टेबल असतात. थर्ड, ट्युफा, पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स. पॉली म्हणजे मेनी, यात मल्टिपल डबल बॉन्ड्स असतात, त्यामुळे त्यांचे स्ट्रक्चर खूप लूज आणि अनस्टेबल असते. ज्या तेलात सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात अशी तेले त्यांच्या कॉम्पॅक्ट स्ट्रक्चरमुळे लवकर गोठतात. नारळाच्या तेलात सॅच्युरेटेड फॅट्स 90 ते 92% असल्यामुळे हिवाळ्यात अगदी 25 ते 26 डिग्री टेम्परेचरला सुद्धा हे तेल गोठले जाते. इतर तेलात मोनो आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स जास्त असल्यामुळे त्यांचे स्ट्रक्चर थोडे लूज असून अशी तेले लवकर गोठत नाहीत. असे 100% शुद्ध पारंपरिक लाकडी घाण्यातील तेल हवे असेल तर पुण्यातील पुनावळे येथील सदा प्युअर लाकडी घाण्याला अवश्य भेट द्या.